सर्वात डेसिमल फ्रॅक्शन. आता डेसिमल फ्रॅक्शन काय असतं? सपोज तुला मी नंबर दिला आहे, बरोबर. या नंबर्समध्ये काय आहे? हा जो आहे हा कोणत्या प्लेसला आहे? युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh. लॅक प्लेस. याच्या आधी करोड, 10 lakh, नंतर करोड, 10 करोड. 10 करोड, बरोबर. आता याच्यामध्ये हे जे काही प्लेस येतात, ह्या प्लेसला काय नाव आहे माहिती तुला? व्हेरी गुड. 10th. इकडे सर इकडे दिलेले 100, बरोबर. आणि हे 1000. ठीक आहे. मग आता सपोज हा जो नंबर आहे हा 10th प्लेसला आहे, म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू काय असेल? 10. 100 प्लेस नाही. इट मीन्स 2/1000, म्हणजे 2 डिवाइड 1000. जर आपण त्याला डिवाइड केलं तर काय येणार? तर याची व्हॅल्यू येते 0.002. ओके. डिवायडेशन कसं करतो आपण? तर 2ला 1000ने डिवाइड करायचं, म्हणजे काय करायचं? इथे आधी डिवाइड होत नाही म्हणून 0ने डिवाइड करणार. कॅरी ॲज इट इज येणार 2. पॉईंट घेतला की हा नंबर पॉईंटच्या पुढे कितीही 0 घेतले तरी काही अडचण नाही. मग आपण इथे काय घेणार? फर्स्ट 0 ॲज इट इज. 1000च्या टेबलमध्ये 20 येत नाही, मग आपण काय करणार? 0 ॲज इट इज घेणार. पुन्हा 0ने डिवाइड केलं, 20. कॅरी पुन्हा काय आलं? 0, बरोबर. 20 झालं ना. मग आता इथे आल्यानंतर इथे 200 होणार. इथे 200 पण येत नाही, पुन्हा एक 0 घ्यावे लागेल. आणि मग लास्टला इथे काय होणार? 2000 येणार. इथे 1002 जा केलं तर काय येतं? 2000. तर आपला ॲन्सर काय असणार? 0. ओके. म्हणजे आता लक्षात घे, हा जसा 0.02 आला तर आपण इथे प्लेस व्हॅल्यू म्हणून त्याची पुट डाऊन करणार. सर मला ते 0 असल्यावर कळतं, पण पूर्ण नंबर असल्यानंतर हा 8 आहे. 8चा अर्थ काय होतो? 8/100, बरोबर. तर हा काय होणार? 0.08. हा 9 काय होईल? 9/10 किंवा 0.9. या 6ची प्लेस व्हॅल्यू 6. 5ची 50. 3ची 300. 6000. सर 1000. 5 50,000. 50,000. Then 2 lakh. How much lakh? 2 lakh. याची 50 lakh, बरोबर. देन हा 5 करोड. किती करोड? 5 करोड. 5 करोड, बरोबर. 60 करोड. आणि हा 60 करोड, बरोबर नाही? ठीक आहे. ही झाली याची प्लेस व्हॅल्यू, प्रत्येक प्लेसची प्लेस व्हॅल्यू आली. सपोज एखादा नंबर आहे 2.3. याचा अर्थ याला जर आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये करणार आहोत तर मिक्स फ्रॅक्शनमध्ये याचा नंबर होतो 2 इंटिजर 3/10. फर्स्ट नंबरला आहे म्हणून इथे याच्या डिनॉमिनेटरला काय घेणार? 10 घेणार. एकच नंबर आहे म्हणून. काय केलं आपण? डेसिमल टू मिक्स. याला काय म्हणतो आपण? डेसिमल टू मिक्स फ्रॅक्शन. ओके. आणि जर तुला यालाच फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तो लिहिताना तू लिहिणार 23/10. ओके. डाऊट क्लिअर? ओके सर. त्यानंतर सपोज नंबर आहे 4.56. किती नंबर आहे? पॉईंट आफ्टर 2 नंबर आहे. पॉईंट आफ्टर हे किती नंबर आहे? 2. सो आपण काय करणार? हे राईट करताना 4 इंटिजर 56/100 किंवा डायरेक्टली 456/100. आपण पर्सेंटेज शिकलो की नाही? ज्यावेळेस ह्या नंबरच्या पुढे किंवा खाली ज्यावेळेस 100 येतो तेवढे ते पर्सेंटेज असतात. म्हणजे हे लिहिताना तू पर्सेंटेजमध्ये 456% सुद्धा म्हणू शकतो. आलं लक्षात? म्हणजेच काय? जर सपोज एखाद्या नंबरचे तुला 5% काढायचे असतील, एखाद्या नंबरचे
5% काढायचे असतील तर तू 5% राईट करताना काय करतो 5% याचा अर्थ काय तर 5/100 100 डेसिमल पॉईंट मध्ये हेच काय लिहितो आपण 0.05 म्हणजेच तो नंबर तू त्या नंबरचा 5% काढताना त्या नंबरला 0.05 ने मल्टिप्लाय केलं तरी तुझा आन्सर सेम येणार ओके याचाच अर्थ असाही होतो की 5 1 5 5 to the 10 आणि 0 त्याच नंबरला तू 1/20 ने जरी मल्टिप्लाय केलं तरी तुझा आन्सर सेम येणार ओके आपल्याला 10% काढायचं आहे 10% याचा अर्थ काय होतो 10/100 10/100 म्हणजे इथे काय आहे ना 0 कट आन्सर काय आहे ना 1/10 मग 1/10 आपण राईट करताना काय लिहिणार 0.1 एखाद्या नंबरचे जर आपल्याला 10% काढायचे असतील तर तू त्या नंबरला 0.1 ने जरी मल्टिप्लाय केलं तरी सेम आन्सर येणार ओके त्यानंतर आता सपोज 20% काढायचे तुला एखाद्या नंबरचे काय करायचे 20% काढायचे मग 20% कसे घेणार 20% कसे घेणार तो नंबर मल्टिप्लाय बाय जेवढे पर्सेंट काढायचे आपण 100 आपल्याला 20% इट मीन्स 20/100 0 कट डेसिमल प्राइम मध्ये हा नंबर काय घेणार आपण इथे 2 2 5 10 पण याला काय लिहिणार आपण 0.2 घेणार ओके आता एक लक्षात ठेवा आपण रिड्यूस करू शकतो त्याला हो मग रिड्यूस करू शकतो आणि लक्षात ठेवा सपोज आता आपण नंबर बघूया तुम्हाला सांगितलं 300 चे 20% काढा मग 320% म्हणजे काय करायचं तर तुम्ही जनरली काय करत होते 300 मल्टिप्लाय 20 इंटू काय करायचे 100 मग 0 0 कट आणि 3 to the 6 तुम्ही काय लिहिणार आन्सर 60 बरोबर आता हे झालं तुमचं फ्रॅक्शन मेथडने हे कशाने झालं फ्रॅक्शन पण आपल्याला वापरायचं डेसिमलने कसं करणार तर डेसिमलने काय करायचं हा जो काही 300 आहे ना त्या 300च्या जागेवर 20% म्हणजे काय घेतलं होतं आपण नंबर 20% इट मीन्स 0.2 फक्त 0.2 ने मल्टिप्लाय करा आता 0.2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय करायचं तर या 3 ला 2 ने मल्टिप्लाय करा 3 टू दा किती होतात 6 या 300 किती झिरो आहे 2 आता ह्या पॉईंट ह्या 0.2 मध्ये पॉईंट आफ्टर किती नंबर आहे 1 मग ह्या 6 वर फक्त इथे पॉईंट नंतर नंबर द्यायचा झाला जो पॉईंट नंतर 0 आहे ना तो काही कामाचा नाही म्हणून आपण तो डायरेक्टली 60 लिहिला तरी चालतो कळलं आता हे जर डेसिमल पॉईंट मध्ये डेसिमलची जर ॲडिशन असेल काय असेल डेसिमल ॲडिशन हां सपोज आता नंबर घेऊया आपण छोटा नंबर घेऊ आधी 4.325 प्लस 689.392 तर आधी सगळ्यात महत्त्वाचं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे जो काही नंबर तुम्हाला दिलेला आहे ह्या नंबरमध्ये काय करायचं आहे लक्षात ठेवायचं की पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे काय आला पाहिजे पॉईंट खाली पॉईंट मग आता हा नंबर राईट करताना आपण काय घेणार 4.325 नंबर काय आपला 4.325 याच्यामध्ये ऍड काय करणार आहे आपण 689 आता 689 राईट करताना इथे काय करायचं पॉईंटच्या खाली पॉईंट आणि मग नंतर राईट करणार 39 इकडे नंबर काहीच नाहीये जिथे नंबर नाहीये त्या ठिकाणी आपण काय घेणार इथे घेणार 0 इथे काहीच नाही इथे 0 घेतला काय किंवा नाही काही पडत नाही प्लस 5 + 0 5 9 + 2 11 कॅरी आला 1 3 + 3 + 1 7 पॉईंट जागेवर 4 + 9 13 अरे हां कॅरी नाही गेला कॅरी आला 1 9 आणि 6 आन्सर काय ना 693.715 ओके याचं रीडिंग करताना हा नंबर 1 by 1 असा यूज करायचा डबल घ्यायचा नाही ठीक आहे अजून एक उदाहरण घेऊया सपोज नंबर आहे मिक्स फ्रॅक्शन मध्ये कसं करायचं हां व्हेरी गुड याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कसं करायचं आता हा 693 आला आहे याला मिक्स फ्रॅक्शन करायचं आहे 693 पॉईंट किती आहे 715 आहे ना
तुम्हाला मी काय सांगितलं, हा मिक्स फ्रॅक्शनमध्ये घ्यायचा असला की हा 7 1 5. आता पॉईंट आफ्टर 3 नंबर्स आहेत म्हणून याच्या खाली काय घ्यायचं डिनॉमिनेटरला 1000 घ्यायचं. आता काय होतं या ठिकाणी बघ इथे युनिट प्लेसला 5 आहे आणि या ठिकाणी 0 आहे. मग हे दोघेही नंबर 5च्या टेबलमध्ये येतात का? हो सर. येतो. मग याला 5 ने डिवाइड करायचं. कसं येणार 5 ने डिवाइड करायचं? 5 5 ने 5 ने करू. 5 टू द 10 रिमेंडर राहिला 0 0 200 आलं. इथे गेलं तर 5 1 5 इथे रिमेंडर राहिला 2 5 4 20 रिमेंडर राहिला 1 5 3 50. आता हे दोघं काही डिवाइड होत नाही. मग याचं मिक्स फ्रॅक्शनमध्ये येणार 693 इंटेजर 143 अपॉन 200. ठीक आहे. जेवढे डिनॉमिनेटर नंबर नंतर नंबर असणार तेवढे आपण काय करणार डिनॉमिनेटरला त्याच्या 100 किंवा 1000 घेणार जे काय असतील. सपोज इथे नंबर 3 होते म्हणून आपण काय घेतला डिनॉमिनेटरला 1000. जर समजा असं असतं माझं आन्सर 5.25 तर काय घेतलं असतं आपण 100. कसं काय लिहिलं असतं मिक्स फ्रॅक्शनमध्ये? सर 5 मिक्स मला फ्रॅक्शनमध्ये सांगायचं. 5 खाली 1000 100 525 अपॉन 100. 525 अपॉन 100. सर कसं काय? पॉईंट आफ्टर किती नंबर आहे? 2 नंबर्स आहेत. मग काय करणार आपण डिनॉमिनेटरला 100 घ्यायचं. ओके. आणि हा नंबर पूर्ण राऊंड फिगर लिहायचा. ठीक आहे. मग आता याला मिक्स फ्रॅक्शन कसं करणार? तर याचं मिक्स फ्रॅक्शन लिहिताना असं लिहायचं 5 इंटिजर 25 अपॉन 100. ओके. पण आता 25च्या टेबलमध्ये 100 येतो का नाही? मग डिवाइड करायचं. डिवाइड केलं तर हे काय येणार 25 1 25 25 4 100 म्हणजे आन्सर आपलं येणार 5 इंटिजर 1/4. ओके. क्लिअर. इथं कोएफिशियंट जो तो लिहायचा आणि रिमाइंडर जे आपण मायनस केले जे प्लस केले ते लिहायचे. क्वेश्चन असतो ना तो क्वेश्चन इथे घ्यायचा. त्यानंतर रिमाइंडर हा क्वेश्चन झाला. याचा फॉर्म्युला असा आहे क्वेश्चन इज इक्वल टू रिमाइंडर अपॉन डिनॉमिनेटर. क्वेश्चन त्याच्या समोर इथे घ्यायचा रिमाइंडर आणि इथे डिवाइड. ओके. काही अडचण नाही. आता मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. मिक्स फ्रॅक्शनचं आपल्याला करायचं आहे उलट. सपोज आता मिक्स फ्रॅक्शन दिलंय मिक्स फ्रॅक्शन टू डेसिमल. कसं करणार? सपोज नंबर आहे 5 इंटिजर 3 अपॉन 5. याला मिक्स फ्रॅक्शन जर डेसिमल फ्रॅक्शन करताना काय करायचं आधी याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. फ्रॅक्शन मध्ये कसं करतो कन्वर्ट? हा आपला काय आहे? हा काय 5 म्हणजे इंटिजर आहे. काय आहे? इंटिजर. याला आपण न्यूमरेटर म्हणतो याला काय म्हणतो डिनॉमिनेटर. मग आपण काय घेणार तर आपला फॉर्म्युला असा आहे इंटिजर इंटू डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. ओके. मग आता इंटिजर काय आहे तुमचा 5 इंटू 5 प्लस 3 अपॉन 5. 5 फायदा 25 प्लस 3 अपॉन 5. आन्सर 28 अपॉन 5. 28 अपॉन 5. आता आपल्याला याला हा काय झाला आपला फ्रॅक्शन. हा काय आपला फ्रॅक्शन. याला कन्वर्ट कसं करायचं आपल्याला डेसिमल मध्ये. डेसिमल मध्ये कसं होणार तर ह्या 5 ने काय करायचं 28 ला डिवाइड करायचं. कसं डिवाइड करतो आपण 5 फायदा 25 रिमेन राहिला 3. इथे पण तेच 5 1 5 5 फायदा 25. नंबर 8 झाला की इथे पॉईंट जायचं. इथे पण काय करतो आपण पॉईंट देणार. म्हणजे आता काय होणार 30 होईल. इथे रिमाइंडर 3 राहिला तर आपण तो मनात ठेवायचा. ओके. मग आता इथे 30 झाला बघा. हा 35 च्या टेबल मध्ये किती नंबर येतो 6 जा. मग इथे काय करणार 5 6 30 30 30 0. इथे पण 6 डायरेक्टली क्वेश्चन लिहायचं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येणार डेसिमल मध्ये येणार 5.6. ओके. जमेल? हो सर. हे एक झालं तुम्हाला सोडवायला देतो. तुम्ही काय करा हे आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये करतो त्याच्यात पॉइंट नाही घ्यायचा कधी पण. बरोबर. मिक्स फ्रॅक्शन मध्ये करतात. मिक्स फ्रॅक्शन मध्ये पॉईंट येतच नाही. नाही जिथे पॉईंट यायला लागला आपण तिथेच उदाहरण सोडतो ना. जिथे नंबर इथे 8 आहे तर इथे आपण उदाहरण कट करणार. ठीक आहे. चल 10 इंटिजर 4 अपॉन 5 करा नोटबुकवर. बघूया काय होतं. 50 प्लस 4 54 अपॉन 5 याला कन्वर्ट करताना आधी काय करायचं याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. कसं करणार इम्प्रॉपर मध्ये
तर 10 मल्टिप्लाय 5 प्लस 4 Plus 4. डिनॉमिनेटरला 5 Five. ॲज इट इज. 10 फायदा 50, 50 प्लस 4 54. 54 अपॉन 5. मग आता 54ला जर डिवाइड केलं तुम्ही कशाने 5 ने तर काय येणार 5 वन जा 5, 5 मायनस 5 0, कॅरी आला 4, 4 डिवाइड होतो का नाही, point नाही. द्या. मग इथे आधी पॉईंट देतो आपण, आपलं 0 घेतो, डायरेक्ट पॉईंट नाही देत आपण. तो नंबर बाकी ना तुम्ही 54 मधला, मग आधी 0ने डिवाइड केलं, इथे काय येणार 4 येणार. आता हा 4 रिमाइंडर आहे, आधी हा 4 रिमाइंडर होता का नाही. आलं लक्षात, त्याला डिवाइड केल्यावर तो रिमाइंडर झाला. मग आता इथे काय करणार पॉईंट देणार आणि मग आता इथे 5 8 जा 40. सर हां ये तुम्ही चुकीचं केले 54 कसं काय कसं काय येईल म्हणजे हा काय आहे आपला इंटेजर, हा काय आहे न्यूमरेटर आणि हा काय आहे डिनॉमिनेटर आहे ना. माझी चुकली इकडे. आलं लक्षात. सो त्याचं डेसिमल फॉर्ममध्ये काय येणार एक्झाम्पल 10.8 येणार. ठीक आहे, माझ्या इथं आलं पण ते नव्हतं येते. कळतंय. चला आता पुढचा नंबर तुम्ही सांगायचं मला उत्तर. 6 इंटेजर 15 अपॉन 20. याला कन्वर्ट करायचं तुम्हाला डेसिमल फॉर्ममध्ये पण आणि मिक्स फ्रॅक्शनमध्ये पण, आपल्या पर्सेंटेजमध्ये पण लिहायचं. 15 6 9. इथे काय आहे तर इथे आधी यालाच डिवाइड करून घ्यायचं, शॉर्ट करून घ्यायचं याला सुधारणार. काय हे दोघे 5 ने डिवाइड होत होते, 5 3 जा 15, 5 4 जा 20. आता याचं मिक्स फ्रॅक्शनमध्ये केलं असतं तर काय आलं असतं 6 4 जा 6 इंटू 4 प्लस 3 करतो ना आपण. काय घेतो 6 इंटू 4 प्लस 3 आणि डिनॉमिनेटरला काय घेणार 4. 6 4 जा 24, 24 प्लस 3 27 अपॉन 4. बरोबर. आता काय करायचं आहे, हा 27 अपॉन 4 आहे, याला आपल्याला काय करायचं आहे डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. बरोबर. डेसिमलमध्ये कसं कन्वर्ट होणार तर डेसिमलमध्ये कन्वर्ट करताना आपण याला डिवाइड करणार 4 ने. 4 6 जा किती होतात 24, रिमेन किती राहिला 3. आता काय करायचं पॉईंट द्यायचं, पॉईंट दिला की हा नंबर काय होणार 30. बरोबर. 30 आला. मग आता 30ला काय आहे इथे पॉईंट दिलाय तुम्ही 30 आला. आता 4च्या टेबलमध्ये 4 7 ला किती होतात 28. सो 30 मायनस 28 रिमेन 2. आता परत पॉईंट घ्यायचा नाही, डायरेक्टली 0 घ्यायचा. 4 5 जा 20. तर तुमचा आन्सर काय असणार 6.75. तुम्हाला मी पर्सेंटेजमध्ये राईट करायला सांगितलं बरोबर ना. पर्सेंटेजमध्ये राईट करताना काय लिहिणार तुम्ही हे पर्सेंटेज. आता हेच झाला 675 अपॉन 100. बरोबर. म्हणजे हे लिहिताना 675% तर फक्त 100 पर्यंत राहता असं कोण सांगितलं. 1000 जर सपोज एखादी रक्कम आहे ती तू बँकेत ठेवली समजा 200, बँक तुला किती देते त्याच्यापेक्षा जास्त पैसे देते. हां बरोबर. सपोज तुला इंटरेस्ट दिला आणि तुला मिळाली रक्कम किती 300 रुपीज. किती मिळाली 300 रुपये. तू ठेवले किती होते 200. 200 चे 300 झाले. हे किती पर्सेंट इन्क्रीज झाले माहिती आहे. 100. ही जर रक्कम तुझी 100% असेल तर ती आता ही किती पर्सेंट झाली माहिती आहे, ती झाली 150%. किती पर्सेंट झाली 150%. म्हणजे कसं तर हे 200 होते तुम्हाला मी सांगितलं ना 200 असेल तर याला तुम्ही जर 150% बनतो याचा अर्थ काय रे मी 150% सांगितलंय म्हणजे तुम्ही काय डिवाइड कशाने डिवाइड करणार याला डिवाइड याला कशाने मल्टिप्लाय करणार 150 अपॉन 100. 100 वन 100, 100 टू जा 50 टू जा 30. आलं का 300. तुमची रक्कम किती होती झाली 300. कळालं. म्हणजे 100ला त्यांनी 50च्या हे केलंय. हां म्हणजे याच्यात काय भेटलं तुम्हाला तुमची रक्कम जी 100% होती ती आता किती झाली आहे 50% एक्स्ट्रा त्यात मिळालेली आहे. कळालं. ज्यावेळेस पण तुम्ही दुकानात एखादी वस्तू घ्यायला जातात दुकानदार ऑलरेडी त्याची वस्तूची किंमत
काय करत असतो, इन्क्रीज करत असतो आणि तुम्हाला सांगतो या या आमच्याकडे डिस्काउंटमध्ये वस्तू घ्या. तो काय तोट्यामध्ये विकतो का? नाही. फक्त का हो, किंमत समजा 100 रुपये असेल, हा. आपल्याला तर तो 75 रुपयाचाच देतो. मग आता 100 रुपयाला वस्तू आहे तुझी, तुला 75 रुपये दिला, तुला असं तुझं म्हणणं आहे, पण बरोबर आहे की नाही? हम्म. तो ज्यावेळेस 100ची वस्तू 75 ला येतो त्यावर तुला किती रुपये सूट देतोय तो? 15. 25% सूट दिली ना. हो. 100 बाय 75 25% झाले ना. हम्म. 100 रुपीजचे तुझे 25 लेस झाले का नाही? हो एवढे लेस झाले का नाही? हो हो. म्हणजे आता तुझ्याकडून काय घेतले? 75 रुपीज घेईल ना तो. हो मग हा एवढा डिस्काउंट झाला, कळलं? 100चा डिस्काउंट 25 दिला म्हणून जास्त कमी आला. तसं नाही सर, हा. समजा दुकानदाराला ते पगार असेल, मग तो आपल्याला दुकानदार पगार कोण देतो? तसं नाही विचारतोय मी फक्त. दुकानदार तसं नाही करत, मी ते सांगतो तुमचं काय. सपोज दुकानदाराने एखादी वस्तू खरेदी केली, हम्म. सपोज हा टी शर्ट आहे, आपण असं समजूया. टी शर्ट मला काढता येत नाही, पण समजूया का हा टी शर्ट. अरे कसा आणि सर सर तर घ्या फक्त दादा. सर दुकानदाराला जो कंपनीकडून पैसा भेटतो, कंपनीकडून नाही भेटत, तो काय असतो ते तुम्हाला सांगतो ना. ऐक ना माझा. सपोज हा शॉपकीपर आहे, त्याने एखाद्या दुकानातून 200 रुपीजला हा शर्ट आणला. काय करतो? 200ला शर्ट आणतो. किंवा एखादी कंपनी आहे, तिने तिला एखादी वस्तू बनवण्यासाठी 200 रुपीज एवढा खर्च येतोय. किती येतोय? 200 रुपीज खर्च येतो. पण ते छापताना 200 रुपये नाही छापत. ते काय करतात ते सांगतो. सपोज त्याच्यामध्ये त्यांना जे काही त्यांचे विक्रेते आहे त्यांना 20% डिस्काउंट द्यायचं आहे, आपला 20% प्रॉफिट घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे प्रॉफिट? 20%. प्रॉफिट घ्यायचं आहे. 20% प्रॉफिट घ्यायचं असेल तर ते काय करतात? ह्या 200चे 20% काढायचे. किती येतात? 40 रुपीज येतात. हो सर. हां, ते काय करतील मग? 240 ही त्यांची सेलिंग प्राइस आहे. काय प्राइस आहे? Selling price. सेलिंग प्राइस आहे. सर म्हणजे या प्राइसला ते काय करणार आहे? विकणार आहे. या प्राइसला विकणार आहे. पण आता तुम्ही दुकानात गेल्यावर तुम्हाला डिस्काउंट पण पाहिजे असतो की नाही? सपोज तुम्हाला डिस्काउंट पाहिजे, किती डिस्काउंट पाहिजे दुकानात गेल्यानंतर? जास्तीत जास्त किती वाटतोय? चला तुम्हाला 20% डिस्काउंट पाहिजे असं आपण समजूया. किती पाहिजे? 20% डिस्काउंट पाहिजे. किती डिस्काउंट द्यायचं आहे? डिस्काउंट द्यायचं आहे, तो आहे 20%चा डिस्काउंट द्यायचा. आता काय होतं? 20% डिस्काउंट द्यायचा म्हणजे काय? तर दुकानदाराला घ्यायचे किती आहे? काही झालं तरी 200 रुपये नाही. त्याला 200 रुपये घेतल्यावर तो जेवढा लागला तेवढाच विकला जाईल. त्याला काय फायदा होईल का? नाही. 5-6 रुपये त्याला जास्त. त्याला त्याला फायदा किती पाहिजे? हे 40 रुपये पाहिजे ना प्रॉफिट. हो. 40 रुपये एक्स्ट्रा पाहिजे ना त्याला. हो. मग तो सेल करताना कोणत्याही परिस्थितीत किती रुपयाला विकणार? तर 20% प्रॉफिट घ्यायचा आहे, म्हणजे डिस्काउंट द्यायचा आहे. म्हणजे 100ची वस्तू जी आहे ती तो 20 रुपयाला विकणार आहे, 80 रुपीजला विकणार आहे. बरोबर? बरोबर ना? हो सर. हां, माझा 20% म्हणजे 100ची वस्तू आता 80ला ते. मग ही वस्तू जी आहे ती तुमच्याकडून घ्यायची प्राइस किती आहे? 240. 240 रुपीज ही त्याची सेलिंग प्राइस आहे. मग तो कॉस्ट प्राइस काय ठेवणार याला? तर तो काय करेल? मग इथे ही प्राइस त्याला काढायची, तो ती MRP ठेवणार. मग MRP प्राइस असते, मार्क प्राइस म्हणतो आपण MRP. MRP म्हणजे काय? मार्क रिटेलर प्राइस, किंवा जिला आपण मराठीत छापील किंमत म्हणतो, छापलेली असते पाठीमागं. ती नेहमी त्याच किमतीला आपल्याला वस्तू भेटते अशी नाही, त्याच्यापेक्षा कमी किमतीला भेटत असते. बरोबर? जसं तू म्हटला की 100ची वस्तू 75ला दिली, बरोबर? मग ती कशी दिली जाते? तर ती अशी दिली जाते. तो आता छापताना मला काय किंमत छापल, तो काय करतो? या 240 गुणिले 100 करायचे आणि त्याला भागिले काय करायचं? 80 करायचं. आता 80 ने भाग दिला तर काय होईल? 0 कट 0 कट. 8 1 जा 8, 8 3 जा 24. तो छापताना किती छापणार आहे? 300 रुपये. तुम्ही दुकानात गेले त्याच्यावर तुम्हाला MRP बघायला भेटेल. MRP ही वस्तू आहे किती रुपीजला? 300 रुपयाला. हां, तुम्ही काय म्हणणार? डिस्काउंट. चला आम्ही दुकानात आलेलो आहे, आम्हाला काय पाहिजे? आम्हाला हा शर्ट आम्हाला आवडला. तुम्ही काय करा? डिस्काउंट द्या आम्हाला. आम्हाला हा शर्ट घ्यायचा आहे. मग तुम्ही दुकानदाराच्या काउंटरवर बिल करायला जातात ना? म्हणजे आपल्याला लुटे द्या म्हणजे. दुटी द्या म्हणजे काय? तर तुम्हाला मध्ये काय करतील? हा जो शर्ट असेल त्यांची प्राइस असते MRP किती? 300. तुम्ही सिलेक्ट केला का नाही? मग सिलेक्ट करताना तुम्ही काय, तुम्हाला 300चा त्याच्यावर MRP होती. दुकानदाराकडे गेल्या दुकानदार काय करेल? 20% लेस करेल. तुम्हाला तो काय येईल? तुमच्याकडून किती रुपये घेईल? 240. 240 रुपीज घेतो. बरोबर? मग याच्यामध्ये दोघांचा फायदा होतो. याला 300चा शर्ट केवढ्याला भेटतो?
240 ला दुकानदाराने घेतलेला केवढा असतो प्रत्यक्षात 200 ला, त्याला पण 20% प्रॉफिट भेटतो का नाही? असं प्रत्येक वेळेस असतं. तुमचा दिवाळीत सेल लागलेला असतो, या प्रत्येक ठिकाणी त्याची एमआरपी प्राईस जास्त असते, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे डिस्काउंट दिले जातात. आलं लक्षात? ते प्रत्येक जण त्याचा फायदा बघत असतो. आलं लक्षात? कारण त्यांना काय परवडणार आहे? आलं लक्षात? हां असते. ठीक आहे. आता बघा आपलं डेसिमल फ्रॅक्शन चालू होतं. डेसिमल फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला ऍडिशन समजली, सबट्रॅक्शन काय आहे? सबट्रॅक्शन डेसिमल आपण दशांश अपूर्णांकाची वजाबाकी म्हणतो. आता ही वजाबाकी कशी करणार? तर सपोज नंबर आहे 4.325 मायनस आहे 3.289 किंवा इथे 28 घेऊ आपण. ही सबट्रॅक्शन करायची. काय करणार? तर पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा मायनस 3.28 इथे काय घेणार? 0 पाय 0 पाय येतो. इथे घेणार 12 मायनस 8 4, इथे काय आला 2 बरोबर. 2 मायनस 2 0, पॉईंट जागेवर पॉईंट, 4 मायनस 3 1, आन्सर काय असेल 1.45. येते लक्षात? असा पण रूल असतो ना, फक्त 1 आन्सर येईल, पॉईंट नंतर 0 असले सगळे नंबर 0 असतात. आता काय करायचं? सपोज एक उदाहरण आहे, ते तुम्हाला असं देतात 3.04. अजून घेऊया आपण उदाहरण घेऊन तुम्हाला ते शिकवतो. 52.36 मायनस 48.82 हां असे उदाहरण आले की ते तुम्हाला अजून एखादी ॲडिशन देऊन टाकतील. समजा 2.56 बरोबर. आता असे उदाहरण दिले तर तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्या आधी त्यांनी काय दिले ते एकदा बघून. यात 2 ॲडिशन, किती ॲडिशनचे उदाहरण आहे? ही एक ॲडिशन आहे, ही एक ॲडिशन आहे बरोबर, आणि हे पण ॲडिशनच आहे बरोबर. फक्त एकच सबट्रॅक्शन एक्झाम्पल आहे बरोबर ना. मग आधी काय करायचं? लागलं या तिघांची पण ॲडिशन एकदा करून घ्यायची. काय येणार? 3.04, त्यानंतर 52.36 आणि 2.56 6 इथे काय येणार? 16 याला 1 5 + 3 8 8 + 1 9 पॉईंट 3 + 2 5 5 + 2 7 बरोबर. इथे काय घेणार? 7 आणि इथे 5 आहे तिथे बरोबर. आन्सर काय आला? 57.96 बरोबर. मग आता याच्यात सबट्रॅक्शन करून टाकायचे. 57.96 मायनस 48.82 सबट्रॅक्शन केलं. 6 मायनस 2 4 9 मायनस 8 1 पॉईंट जागेवर पॉईंट 7 मायनस 8 होतो का? नाही. काय घ्यायचा? 70 मायनस 8 9 इकडे 4 मायनस 4 0 युअर आन्सर इज बिकम 9.14. आता काही वेळेस तुम्हाला 9.14 देण्याऐवजी ते काय देतील? मिक्स फ्रॅक्शन पण देतील. मिक्स मध्ये काय येणार आहे उत्तर? 9 14/100 बरोबर. म्हणजेच काय येणार? तुम्ही हे याला 2 ने डिवाइड करू शकता ना. इथे 7 इथे 50 म्हणजे काय येणार? 9 इंटिजर 7/50. ठीक आहे. आता हे झालं. इंटिजर रिड्यूस होत असेल त्याला करायचं का? इंटिजर नाही होत, रिड्यूस करायचं नाही इंटिजरला. कळलं? फक्त रिड्यूस कोणा केलं आपण? न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. ओके. इंटिजरला काहीच करायचं नाही. लक्षात? त्याच्यामध्ये रिड्यूस करून काहीच उपयोग नसतो. ठीक आहे. आता हे जर पर्सेंटेज मध्ये लिहायला सांगितलं असतं तर काय लिहिलं असतं मग? 940 त्याच्या पुढे पर्सेंट. ओके. काय अवघड? आता ही झाली तुमची ॲडिशन. काय ठराव रक्कम राहते का? लिमिटेड राहते पर्सेंटेज. पर्सेंट म्हणजे 100 आउट ऑफ, याला म्हटलं तर पर्सेंट. काही पण असो, जी गोष्ट 100 आउट ऑफ दाखवायची तिला तेवढे पर्सेंट म्हणायचं. समजा एखादी गोष्ट 70% दाखवायची तर ती 70% म्हणजे 100 आउट ऑफ 70. तसं नाही, घरचे म्हणतात जर का 100 मार्काचा समजा 50% पेपर असेल तुला 55% पडेल. 50 मार्काचा पेपर असला आणि तुला 55% पडले असं म्हणताय. याचा अर्थ काय माहिती का? तुझी 50 मार्कांची एक्झाम झाली तर तू पेपरमध्ये तुला काय सांगता येते? तुला किती मिळणार आहे? 55% मिळणार आहे असं जर म्हणताय तर याचा अर्थ काय? तू किती मार्क्स पाडणार आहे बघायचं. तर आपण काय करणार त्यासाठी 50 गुणिले
55 छेद 50 into 55 into 100. divided by 100. 51 the 50, 52 the 100. तर वरून आहे खाली डिव्हिजन जाते. मग 2 1 the 2, 2 2 the 4, Four. remain राहिला 1, One. 2 7 the 14, 14. remain राहिला 1 1, 2 5 the 10. 10. म्हणजे तुला मिळणार किती आहे 27.5 वेगवेगळे मार्क्स तू काढशील. आलं लक्षात? म्हणजे 50 मार्क्सचा पेपर झाला तर तुझे मार्क्स किती असतील 27.5 मार्क्स. आहे कळलं? सपोज एखादा नंबर आहे, एखादी एक्झाम झाली 800 मार्क्सची, त्या 800 मार्क्सच्या एक्झाम मध्ये तुम्ही पाडले 350 मार्क्स. किती? 350. तुम्हाला विचारतात किती पर्सेंट मार्क्स मिळाले. किती पर्सेंट म्हणजे काय करता तुम्ही 100 आउट ऑफ किती काढता. मग काय करणार आपण 350 मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय 800 बरोबर. मग आता 100 1 100 100 8 जा 800 8 ने डिवाइड केलं तर काय ना 8 1 जा 8 याला डिवाइड करा काय ना 8 3 जा 8 4 जा 32 रिमेन राहिला 3 पुन्हा 8 6 जा आणि 8 4 जा किती 32. 32. हां 8 4 जा 32. नाही 8 3 जा 24 होतं ना. रिमेन राहिला 6 पॉईंट दिला 8 7 जा 56 रिमेन राहिला 4 8 5 जा 30 म्हणजे तुमचे मार्क्स मिळतील 43.75%. नाही सर पेपर आणि काही रक्कम ती फक्त 100च्या आतच पर्सेंटेज मध्ये राहते. 100 टेबल मग असं काही नाही. एखादी रक्कम तुला सांगितलं 200 रुपयाची 300 झाली म्हणजे ती काय झाली 100च्या वरती दिली ना. असं काही नसतं ते 100च्या आतच असतं. सर हे बघा आपले पेपर असतात फायनल पेपरला आपल्याला पर्सेंटेज कळतात ते 100 मधूनच कळतात ना. काय होतं मग तुम्ही पर्सेंटेज जेव्हा एखाद्याला सांगता की मला एवढे पर्सेंट मार्क्स मिळाले. आता मला सांगा पेपर झाला 40 मार्क्सचा, असं कधी होतं का तुम्हाला त्या 40 आउट ऑफ 50 मार्क्स मिळाले. नाही होत. पण तुम्ही बँकेत जेव्हा रक्कम टाकता त्यावेळेस तुमची तुम्ही जर 40 रुपीज टाकले तर बँक तुम्हाला 50 रुपीज देते. मग तुम्हाला रक्कम जास्त देते का कमी देते. जास्त. म्हणून त्या ठिकाणी जास्त पर्सेंटेज. आता हे लक्षात आलं. हां. आता डेसिमलच्या आधी मल्टिप्लिकेशन सांगतो मग आपण पुढे डेसिमल मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन घेऊ. डेसिमल मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आधी मल्टिप्लिकेशन बघू. हां दशांश अपूर्णांकाचा भागाकार म्हणतो. दशांश अपूर्णांकांचा सर 11 भागाकार बरोबर. दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा डेसिमल पॉईंटमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं सपोज उदाहरण आहे 0.5 इंटू 0.3 कसं घेणार. तर या ठिकाणी आधी नॉर्मली मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. काय 5 मल्टिप्लाय 3 किती होतात 15. पॉईंट आफ्टर किती नंबर आहे 2 नंबर आहे ना. मग हा 15 आधी तिथे लिहायचा. त्याच्या बॅक साईडने काउंट करायचे. काय घ्यायचं इकडून 1 2 इथे काय पॉईंट आणि इथे 0. ओके. तर तुमचा आन्सर काय असणार 0.15. तुम्हाला सांगितलं 27 मल्टिप्लाय 0.5 काय करणार नॉर्मली मल्टिप्लिकेशन करून घ्यायची 27 इंटू 5 आणि मग जे आन्सर दिलं त्याच्यावर पॉईंट नंतर इथे पॉईंट आफ्टर 1 नंबर आहे. सो आपण पण इथे काय घेणार पॉईंट आफ्टर 1 नंबर घेणार. म्हणजे इथं नॉर्मली उत्तर काय येतं 5 7 जा 35 5 2 जा 10 10 प्लस 3 13 काय आलं 135 आलं. सो आपण इथं काय पॉईंट आफ्टर 1 नंबर घ्यायचा होता म्हणून आपण इथे लिहिणार काय 13.5. क्लिअर का. हो. हां. आता सपोज जास्त मोठा नंबर आला समजा असा आहे 0.6 मल्टिप्लाय 0.008. तर अशा वेळेस काय करणार. आता याचं उत्तर बघा तुम्ही नॉर्मली केलं तर तुमचं उत्तर काय येणार 6 8 जा 48. नंबरचं आपल्याला पॉईंट नंतर किती नंबर घ्यायचे 1 आणि हे 3 किती झाले 4 नंबर होते ना. मग आता हाता नंबर 2 डिजिट आहे. मग अशा वेळेस काय करायचं त्याच्या बिफोर 0 घ्यायचे. काय घ्यायचे 0. आता हे 4 डिजिट झाले की इथे पॉईंट द्यायचा आणि त्याच्या बिफोर आणखी एक 0 घ्यायचं. म्हणजे आन्सर काय येणार 0.048. 4 डिजिट कसं काय 3 डिजिट येणार. कसं काय किती नंबर इथे कळलं. पॉईंट आफ्टर किती नंबर असतील तेवढे. समजा असं आहे 29.56 मल्टिप्लाय जर याला मल्टिप्लाय 10 केलं तर हा पॉईंट कुठल्या साईडला होतो माहिती आहे. तर हा राईट साईडला सरकतो. काय होतो हां राईट साईडला. म्हणजे याचं उत्तर काय येणार माहिती आहे 295.60 असं उत्तर येतं. जर त्याला मल्टिप्लाय समजा 100 केलं असतं
तर हा पॉईंट पूर्ण गायब झाला असता. म्हणजे काय आलं असतं याचं उत्तर 2956.00. हे पॉईंट ॲटोमॅटिकली ह्या झिरो नंतर पॉईंट नंतर झिरो असतील त्याला काही व्हॅल्यू नसते. कळालं. सपोज आता हा नंबर आहे 582.6. याला मल्टिप्लाय जर मी 100 केलं तर हा नंबर काय येणार आहे 58260. बरोबर. आणि हा एक झिरो आपण काय करणार त्याच्यावर इथे पॉईंट आफ्टर नंबर घेतला तर आपलं उत्तर काय येणार 58,260. ओके. याला काय म्हणतो आपण, ही झाली तुमची डेसिमल पॉईंटची मल्टिप्लिकेशन. मग जर समजा असं उदाहरण आलं 4.2/5 मल्टिप्लाय 6.8 मल्टिप्लाय 3.5 असं उदाहरण आहे. मग सोडवणार कसं. तर याच्यासाठी पॉईंट मध्ये आपली जर गडबड होते तर काय करायचं, घाबरायचं काही कारण नाही. जिथे गडबड वाटते त्या ठिकाणी आपण असं करणार, काय करणार, हा 4.2 आहे ना, याला असं लिहायचं. जे न्यूमरेटर आहे याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनला, तर इथे 42 × 68 जसं तुम्ही फ्रॅक्शनचे करता ना तसं लिहायचं. आणि हा 5 × काय घेणार 35. आता बघा इथे पॉईंट आफ्टर वरती किती नंबर आहे 2 नंबर आहे, म्हणून डिनॉमिनेटरला 100 ने मल्टिप्लाय करायचं. किती 100. आणि खाली पॉईंट आफ्टर किती नंबर आहे 1च नंबर आहे ना इथे 3.5चा. सो वरती मल्टिप्लाय काय करणार 10. बरोबर. झिरो नाही द्यायचे. खाली पॉईंट नंतर जेवढे नंबर असतील तेवढे वरती द्यायचे आणि वरती पॉईंट नंतर जेवढे नंबर असतील तेवढे खाली द्यायचे. मग आता इथे काय होणार 0 0 कर. इथे आता हे रेग्युलरली डिवाइड करा. 7 5 35, 7 6 42. आता काही डिवायडेशन होत नाही मग नॉर्मल मल्टिप्लिकेशन करून घ्या. 6 8 48, 6 6 36, 36 + 4 40, 408/25 हे असेल तुमचं ॲन्सर. ठीक आहे. आता डेसिमल पॉईंटमध्ये जर ते उत्तर दिलं असेल तर तुम्ही याला काय करणार डायरेक्टली डिवाइड करणार. कसं 25/25 इथे काय येणार 25/25 रिमेंड राहिले 15. आता काय 25 6 150 रिमेंड राहिला 8. इथे पॉईंट दिला नंबर काय होणार 80 होईल. 25 2 50, 25 3 75 रिमेंड राहिला 5. परत त्याच्यावर पॉईंट आला तर 25 2 होतात 50. ॲन्सर येणार 16.32. आलं लक्षात. कसंही उदाहरण आलं तरी ते अशा पद्धतीने सोडवता यायला पाहिजे. सपोज नंबर आहे 3.2 upon 5.6 plus 0.32 upon 5.6. इथे काय करणार डिनॉमिनेटर सेम आहे का नाही आहे बघा आहे. मग लक्ष कुठे तुझं येते लक्षात. मग आता इथे काय करायचं डिनॉमिनेटर सेम असल्यावर आपण काय करतो न्यूमरेटरचे ॲडिशन. म्हणजे काय घेणार 3.2 + 0.32 upon 5.6 ॲज इट इज. आता यांची आधी ॲडिशन करायची, याच्यात डिवायडेशन करायचं नाही. नाही तर काही जण काय करतात याला 4 ने डिवाइड याला 4 ने डिवाइड चालणार नाही. कळलं. जे नंबर आहे ते. आता इथे याचे ॲडिशन घेत काय ना 2 ॲज इट इज 3 + 2 5. इथे पॉईंट आणि 3 ॲज इट इज. इथे काय ना 3.52 upon 5.6. आता हे फक्त न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर राहिला आहे ना म्हणजे अंश आणि छेद, तर त्यावेळेस तुम्ही डिवायडेशन करू शकता. कशाने इथे समजा याला 4 ने डिवाइड केलं होईल का डिवाइड होतो. बघा 4 1 4 रिमेंड राहिला 1, 4 4 16 1.4. इथे 4 8 32 बरोबर. 4 8 32 आणि रिमेंड किती राहिला 3 राहिला ना. मग 4 8 पुन्हा 32 होतात 88 आलं. पण इथं पॉईंट आफ्टर 2 नंबर होते म्हणून वरती सुद्धा काय घ्यावं लागेल पॉईंट आफ्टर 2 नंबर. आता बघा परत हे 2 ने डिवाइड होतं दोघं नंबर होतात. मग 2 ने काय केलं इथे 0.7 इथे काय 0.7 आणि इथे काय येणार 0.44. व्हेरी गुड. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय येणार 0.44 upon 0.7. एक तर असं उदाहरण लिहू शकता उत्तर. किंवा तुम्हाला जर पॉईंट रिड्यूस करायचे असतील तर तुम्ही काय घेणार इथे उलट करू शकता. 0.44 आहे याचा अर्थ काय जातो 4च झाला ना. म्हणजे तुम्ही काय घेऊ शकतात 4 × 44 × वरती 10 आणि खाली 7 × 100. 0 0 कट होईल
शिल्लक काय राहील तुमचा 44/70. परत तेच उत्तर येतं, त्यापेक्षा एवढंच करा. ठीक आहे, लक्षात आलं का? हो सर. काय अडचण नाही. समजलं? हो. जमेल? हो जमेल. हां, याला हे जे आहे अशा प्रकारे डेसिमलची उदाहरण. आता काही वेळेस काय होतं तुम्हाला डेसिमलमध्ये आणखी एक असतं. डेसिमलमध्ये तुम्हाला ऑलरेडी मल्टिप्लाय करून देतात. काय करतात? मल्टिप्लाय करून देतात. म्हणजे कसं, सपोज आपण एखादं उदाहरण घेऊ. उदाहरण बघा आता काय आहे. उदाहरण 1 मिनिट. 11. परीक्षेत तुम्हाला उदाहरणं कशी येतात? सपोज डायरेक्टली असं दिलेलं असतं 254.25 मल्टिप्लाय 5.9 असं उदाहरण आहे. हे जे एक्झाम्पल आहे याला काय करतात ते त्याचा ॲन्सर पण देऊन ठेवतात. याचा ॲन्सर काय आहे तर बघा, ते सांगतात तुम्हाला याचं उत्तर 1500.075 असं तुम्हाला ॲन्सर पण देतात. आणि नंतर परत विचारतात जर असं असेल, इथे देतात इफ असं देतात आणि देन विचारतात, डिवाइड करायच्या, देन असं देतात 50,000.75075 डिवाइड. इथे काय करतात, आता पॉईंट देताना काय करतात ते पॉईंट इकडे तिकडे सरकून देतात कुठंतरी. आहे 0.75 आणि इथे पॉईंट दिला त्यांनी आणि ते इथे देताना काय करतात डिवाइड. यांच्या दोघांपैकी एक कुठला तर नंबर देतील. समजा 5.9 दिला किंवा 59 दिला. मग आता असे उदाहरणं जर असतात, असे उदाहरणं सोडवायचं कसं, आपल्याला याचं उत्तर डेफिनेटली माहीत असतं. याचं उत्तर डेफिनेटली काय येणार आहे ते येणार आहे. म्हणजे ते म्हणजे काय 254 पॉईंट नाही घ्यायचा. आता तुम्ही इथे पॉईंट नंतर घ्यायचे. पॉईंट का नंतर घ्यायचं कारण सांगतो मला. आता इथे बघा, इथे पॉईंट आफ्टर किती नंबर आहे 4. इथे किती होते आन्सर मध्ये आपल्या 3 नंबर होते बरोबर. मल्टिप्लाय मध्ये आपण काय करत असतो ऍडिशन करतो ना पॉईंट. म्हणजे इथे बघा, इथे हे 2 आणि इथे हे 2 बरोबर ना, बरोबर की नाही. इथे इथे 2 नाही ना, इथे 1च आहे ना, इथे 1 आहे. हे 2 + 1 3. इथे पण 3 आले का नाही पॉईंट आफ्टर नंबर 3 आले ना. इथे बघा, इथे ऑलरेडी किती दिले 4 दिले. आणि इथे काही आहे का पॉईंट मध्ये नाही. पॉईंट मध्ये डिवायडेशन असलं की आपण त्याची सबट्रॅक्शन करतो. काय करतो सबट्रॅक्शन. पण इथे त्याची सबट्रॅक्शन करायला काय आहे का चान्स नाही. याचं ऑलरेडी उत्तर लिहिताना आपलं काय घ्यायचं, जे आन्सर येईल त्याच्यावर किती पॉईंट नंतर नंबर असले पाहिजे 4. मग आता इथे बघा, हे ऑलरेडी हे आन्सर आहे आपल्याला माहिती आहे. मग आपण पॉईंट कुठे देणार तर इथे देणार 2.5425. कळालं. अशा पद्धतीने हे उदाहरणं सोडवायचे. इथं पुढे नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे, या एक्झाम्पलमध्ये काय 35 × 0.154 इज इक्वल टू 5.39 देन 5.39 डिवाइड बाय 0.35. इथे बघायचं, इथे पॉईंट आफ्टर किती नंबर आहे, इथे पॉईंट आफ्टर 3 नंबर आहे बरोबर. इथे पॉईंटमध्ये किती दिले 2 दिले, पण 5 4 20 होतात ना, म्हणजे तो एक 3 पॉईंट गायब झाला बरोबर. मग आता आपल्याला इथे काय करायचं आहे, इथे बघ, इथे पॉईंट आफ्टर 2 नंबर आणि इथे पॉईंट आफ्टर 2 नंबर आहे बरोबर. आणि इथला एक नंबर तुला माहिती जो 0 गेलेला आहे. म्हणजे इथे काय येणार, जे आन्सर येईल त्याच्यामध्ये एक 0 आहे, एक नंबर पॉईंट द्यावा लागेल आपल्याला बरोबर. एक नंबर पॉईंट द्यावा लागणार आहे. मग तो आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसेल. कळालं. हां, मग आपण जर याला डिवाइड केलं 5.39 ला 35 ने डिवाइड केलं तर हा नंबर 5.39 लिहिताना इथे डिनॉमिनेटरला 100 घ्यावं लागणार. इथे डिनॉमिनेटरला 100 घ्यावं लागणार आहे. हे 100 कट होतील. पण याने जर डिवाइड केलं तर उत्तर येतं 15.4. कारण ते ऑलरेडी इथे दिलेलं आहे तुम्हाला. कळालं का. ठीक आहे. अशा पद्धतीने उदाहरणं सोडवायची. हे झालं डेसिमल पॉईंट. ओके.